गोरगरिबांच्या योजना बंद करण्याचा सरकारचा डाव आहे असा विरोधकांचा आरोप आता पाहायला मिळतोय। आनंदाचा शिधा कुठे आहे? वडेट्टीवारांनी सरकारला सवाल केलाय। अर्थसंकल्पातल्या तरतुदींवरती विरोधी पक्षांची टीका खूप मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतेय। मुख्यमंत्री तीर्थ योजना, शिवभोजन थाळी योजनेसाठी निधीची तरतूद केली नसल्याचा आरोप, तसंच तीर्थयात्रा योजना सुरू कधी केली, बंद कधी केली हे माहीत नाही अशा पद्धतीचा रोहित पवार यांनी सुद्धा आरोप केलाय। या योजनांचं महत्त्व संपलं आणि एकनाथ शिंदेंचंही महत्त्व कमी झाल्याचं लक्षण एकूण त्या योजनांच्यावर लक्ष घातल्यानंतर लक्षात येईल। म्हणजे मी तर असं म्हणेन की लाडकी बहीण योजना ही मुळात एकनाथ शिंदेजींचीच कल्पना होती। त्यांना वाटलं मी मुख्यमंत्री मला करतील, त्यामुळे त्यांनी पायावर धोंडा मारून घेतला असं माझं मत आहे। दुर्दैवानं एकनाथजी शिंदे साहेबांनी आणलेल्या योजनांना बंदच करायचं ठरवलं आहे। खात्री नाही त्या योजना बंदच होतील। आता मला सांगा की आनंदाचा शिधा कुठे दिसतो आहे? संपला आनंदाचा शिधा, कारण निवडणूक संपली, आनंद झाला, आनंदाचा शिधा संपला। आता गरीब माणूस कुठे आहे? परत एकदा मी सांगतो की गेल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये भ्रष्टाचार जो झालेला आहे तो सुद्धा उघडकीस आणण्याची जरूरत आहे। कारण सरकार करतं असं की एखादी योजना डिस्कंटिन्यू करतं की याच्यामध्ये त्रुटी होत्या। अरे पण त्रुटी काय ह्या लोकांना तुम्ही सांगा, कारण का पैसा हा मंत्र्यांचा आमदारांचा नसून हा सामान्य लोक गरिबाचा पैसा आहे। त्यामुळे या बाबतीत सखोल चौकशी व्हावी अशी विनंती त्या ठिकाणी करतो। काल आपण जर बघितलं तर सरकारने म्हणजे अजितदादांनी बजेटमध्ये बरंच काय सांगितलं, भाषण चांगलं झालं, पण या राज्याला त्यातून काही मिळालेलं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।